लोकांमध्ये कधी येतात ती उत्सुकता होती. भयानक जवळजवळ 200 ते 250 गाड्याचा ताफा, 300-400 मोटरसायकली आणि भयानक मोठे रॅली काढून या ठिकाणी आम्ही खरं तर ह्या मायबाप जनतेचं असणारं प्रेम या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही. खरं तर या जनतेला मायबाप जनतेला मी साथ घालतोय की मला या तालुक्याचं तालुक्याचा किंवा या जनतेचा विकास करण्याची एक संधी मिळावी ही साथ मी या ठिकाणी विधानसभेला आपल्या सोबत असणारे मानाजी बापू आपल्या सोबत आता राहणार का? त्याच्यावर राहतील आमदार राजेभाऊ खरे, विजयदादा डोंगरे, उमेशदादा पाटील, त्याला गेटच्या बाहेरची गर्दी आहे ती कमी करा. त्यांनी कमी करा जरा व्हिडिओ व्हायरल करतो. पहिल्यांदा बघतोय फिरी पडणाऱ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे जरा बाजूला विनंती आहे. मोहोळ तालुक्यामध्ये विकासाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. 100% राहणार नाही. कारण का 606 जिल्हा परिषद सदस्य, 12 पंचायत समिती सदस्य, आता नगरपालिका झाली, आता झडपी झाली की ह्या मोहोळ तालुक्याचा कायापालट आणि प्रत्येकाला रस्ता, प्रत्येकाला पाणी, प्रत्येकाला आरोग्याची सोय, शाळेची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने हे झडपी सदस्य वाघासारखं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील 606 झडपी सदस्य सोलापूरच्या जिल्हा परिषदमध्ये दरकाळी पडल्याशिवाय राहणार नाही. दादा एक तुमच्या पिंजवळ गावामध्ये सर्वात जास्त मतदारसंघ आहे, त्यामध्ये तुमचं चौरे विरुद्ध चौरे असं लढत असणार आहे. त्यावर तुझा प्रतिसाद कसा असणार आहे? या ठिकाणी चौरे विरुद्ध चौरे लढत नाही. या ठिकाणी पेनोरकर, पाटकुलकर, टाकेकर आमच्या झडपी गटातील 10 गावं विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे. चौरे विरुद्ध चौरे निवडणूक होतच नाही ती. अनगरकर विरुद्ध पेनोरकर, पाटकुलकर, टाकळीकर, औंडेकर, अंकोलीकर, कोताळकर, शेज बाबळेगावकर, वरकुटकर, आडेगावकर, सारोळकर अशी निवडणूक आहे ती. किंवा मोहोळ तालुका कर म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीने निवडणूक आहे. ही निवडणूक कुठल्याही सर्व त्या ठिकाणच्या उमेदवाराविरुद्ध नाही. ही निवडणूक आहे अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता. कामाच्या विकास संदर्भातील लोक लढतात ती जिंकण्याचा दबाव टाकण्याचे लोक दबावाचा या ठिकाणी दबाव किती जणांवर टाकणार आहे? तुम्ही 30-40 हजार मतदारावर दबाव टाकणार नाही ना. तुम्ही टाकणार कितीवर? एखाद्याला पैसे देताल, एखाद्याला रिव्हॉल्वर लावताल का? तुम्ही 40,000 लोकांना गोळा करणार दबाव चालत नाही. आणि आमच्या शिवसेनेला आणि विशेष करता शिवसेनेला दबाव टाकणारा माणसाला जन्माला यायचा तर एकनाथजी शिंदे साहेब गाडीवाले त्या ठिकाणी बसले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरतशेठ गोगावले तिकडे आहेत, उदय सामंत साहेब आहेत, अतिशय या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत. आमदार इथं ह्याचा आपला लोणावळ्याचा खाली घाट सुद्धा उतरू देत नाहीत असं आमदार साहेबांनी 10 वेळा सांगितलंय. आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबांना असताना आमच्या बरोबर आम्हाला कोणत्या ठिकाणी दबाव टाकणार आहे? 2019ला त्या ठिकाणी विधानसभेला मी असताना अनगर व अनगर बारावाड्यात जाऊन 15 दिवस प्रचार केला. त्यावेळेस बरीचशीच मंडळी यात नव्हती. त्या ठिकाणी तालुका प्रमुख झाल्या पहिल्यांदा खंडोबाच्या वाडीत शाखा ओपन करण्याचं काम ह्या चौऱ्याने केलं. हे सर्वसामान्य गोरगरीब जनता घेऊन माझे शिवसैनिक घेऊन त्या ठिकाणी आपण शाखा ओपन केली. आम्हाला कशाची घेतली नाही. कधी तर मारायचं आहे. काचत जर तुला तर मारणारच आहे. काचत पुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे. आणि आम्हाला मारण्याची भीती नाही. असं मी मेलेच ना. तसं प्रत्येक जणाला मरण आहेच ना. आम्हाला बी मरण आहे, त्याला बी मरण आहे. एक मिनिट नागरिकांना विनंती आहे आवारात कोणी थांबू नका. हे लावा 2 मिनिट महत्वाचं बोलायचंय.